नाशिकच्या महापौरपदासाठी उद्या सभागृहात मतदान होणार आहे आणि याची पूर्वतयारी म्हणून भाजपच्या वतीनं आज आपल्या सगळ्या नगरसेवकांची एक छोटेखानी सहल आयोजित करण्यात आलेली आहे। भाजप कार्यालयात पुढच्या काही वेळात नगरसेवक जमायला सुरुवात होणार आहे आणि आज हे सगळे जे नवनियुक्त नगरसेवक भाजपचे आहेत ते नाशिकच्या जवळ असलेल्या एका सहलीला जाणार आहेत। या ठिकाणी गेल्यानंतर सगळे नगरसेवक एकत्रित राहतील। आज या संपूर्ण सहलीच्या दरम्यान नगरसेवकांना उद्या होणाऱ्या मतदानाच्या सूचना दिल्या जातील, कारण अनेक नगरसेवक जे आहेत ते पहिल्यांदा सभागृहात चाललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी उद्या होणाऱ्या मतदानाच्या संपूर्ण सूचना दिल्या जातील आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी हे सगळे नगरसेवक एकत्रितरित्या महापालिकेमध्ये पुन्हा एकदा दाखल होतील। आपण बघतोय या ठिकाणी भाजप कार्यालयामध्ये सध्या तर्रीदार मिसळ जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। नगरसेवक ज्यावेळेला या ठिकाणी येतील त्यावेळेला ते सुरुवातीला इथल्या तर्रीदार सुंदर नाशिकच्या मिसळचा आस्वाद घेतील आणि मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर हे नगरसेवक एकत्रितरित्या सहलीसाठी नाशिकच्या बाहेर जाणार आहेत। खरं तर एकत्रित सगळे नगरसेवक राहावेत, कुठल्याही प्रकारे नगरसेवकांमध्ये फाटाफूट होऊ नये, त्याबरोबरच या ठिकाणी नगरसेवक जे नवीन नियुक्त झालेले आहेत, निवडून आलेले आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मतदान नेमकं करायचं याच्या सूचना मिळाव्यात, यासाठी हा सहलीचा सगळा घोळ जो आहे, घाट जो आहे तो भाजपच्या वतीनं घातला जातो आहे। त्याच्यामुळे पुढच्या काही तासामध्ये इथे असलेली तर्रीदार मिसळ ही याचा आस्वाद घेऊन भाजपचे नगरसेवक हे जवळच असलेल्या एखाद्या ठिकाणी अज्ञात स्थळी सहलीसाठी जाणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आपण भाजप कार्यालयात बघू शकतो। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।